नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अ, हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत बघा, ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर ऑफ मराठी लँग्वेजसाठी व्हॅकन्सी आलेल्या होत्या. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला एक स्क्रीनिंग टेस्ट झाली. स्क्रीनिंग टेस्ट नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बाकी जे विद्यार्थी आहेत, म्हणजे जे शॉर्टलिस्टेड झालेले आहेत, तर ते व्हायवासाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे. तर त्याच विषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघा, आपण माहिती बघणार आहोत. किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे व्हायवासाठी? त्यानंतर बघा, तुमचा जो व्हायवा आहे, तर तो कुठे होणार आहे? कोणत्या डेटला होणार आहे? तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हायवासाठी जात असताना कोणकोणते डॉक्युमेंट्स वगैरे लागणार आहे, त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणारच आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, तर त्या ॲडव्हर्टाइजमेंट विषयी माहिती बघूयात. हायकोर्ट ऑफ ज्युडिशियरी ॲट बॉम्बे अंतर्गत ही व्हॅकन्सी होती. ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर ऑफ मराठी लँग्वेज. यामध्ये बघा 8 कॅन्डिडेट घेणार आहेत आणि वेटिंगसाठी 2 राहणार आहेत. तर अशा प्रकारे. त्यानंतर पेमेंट जे आहे तुम्हाला बघा 49,100 ते 1,55,800 प्लस अलाउन्सेस अशा प्रकारे तुमचं पेमेंट असणार आहे. यामध्ये बघा बाकीची इन्फॉर्मेशन जी आहे, इसेन्शियल क्वालिफिकेशन वगैरे, तसेच बघा एक्झामिनेशन सेन्स आहे, याविषयी माहिती दिलेली आहे. बघा, जो पार्ट 1 जो आहे, तर स्क्रीनिंग टेस्टचा तर तो तुमचा झालेला आहे. या ठिकाणी मी कॅमेरा ऑफ करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. स्क्रीनिंग टेस्ट जी आहे 100 मार्कची झालेली आहे. त्यानंतर मग पुढचा पार्ट असणार आहे व्हायवा. यामध्ये फर्स्ट पार्ट जो आहे, तर यामध्ये बघून घ्या. त्यानंतर सेकंड पार्ट राहणार आहे व्हायवा. त्यानंतर बघा अशा प्रकारे. आता व्हायवा जो आहे तर तो तुमचा 20 मार्कचा असणार आहे. त्याच विषयी आता जी लिस्ट लागलेली आहे विद्यार्थ्यांची किंवा नोटीस जी आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. शेड्यूल फॉर व्हायवा फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर ऑफ मराठी लँग्वेज ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द हाय कोर्ट ऑफ ज्युडिशियरी ॲट बॉम्बे ओरिजिनल साइट्स बॉम्बे. या अंतर्गत बघा विद्यार्थी मित्रांनो, मग तुमची जी व्हायवा असणार आहे, तर द फॉलोइंग कॅन्डिडेट्स आर इन्फॉर्म्ड रिमेन प्रेझेंट ऑन द डेट अँड द टाइम मेन्शन अगेन्स्ट देअर नेम ॲट द प्रिमाइसेस ऑफ द हाय कोर्ट बॉम्बे मेन बिल्डिंग हुतात्मा चौक फॉर मुंबई या ठिकाणी तुमचा व्हायवा होणार आहे. थ्रू गेट नंबर 4 फॉर व्हायवा फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर for Marathi language on their own expense with all original documents and अजून काय काय लागणार बघा, ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार आहे. व्हायवाला जात असताना तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट्स असतील, एक्सपिरियन्सचे असतील, तर हे डॉक्युमेंट जे आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचे आहे. तसेच त्यांचा एक झेरॉक्स सेट पण तुमच्याकडे असू द्या. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय सांगितलेलं आहे, फॉर द पर्पज ऑफ या ठिकाणी बघा, फॉर द पर्पज ऑफ द आयडेंटिफिकेशन द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू ब्रिंग एनी वन ऑफ देअर ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ. मग आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्हाला कोणते एक आयडी जे आहे तर ते न्यायचं आहे. त्यामध्ये आधार कार्ड असेल, वोटर कार्ड असेल, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन और पासपोर्ट यापैकी एक तुमच्याकडं ओरिजिनल फोटो आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्हाला न्यायचं आहे. त्यानंतर इन केस ऑफ चेंज नेम द कॅन्डिडेट शाल ब्रिंग अ गॅझेट मॅरेज सर्टिफिकेट एक्सेट्रा और एनी अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट इन सपोर्ट देअर हो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या महिलांचं नाव चेंजेस असतं किंवा इतर काही कारणांमुळे नाव चेंज असतं किंवा नावात बदल असतो, तर त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट आणायचं आहे. जास्त करून महिलांचेच नाव चेंज असतात. तर त्यांनी तुमचं मॅरेज सर्टिफिकेट जे आहे, तर ते मॅरेज सर्टिफिकेट त्या ठिकाणी ओरिजिनल न्यायचं आहे. आणि त्या रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स असतील, ते डॉक्युमेंट्स पण तुम्हाला न्यायचे. त्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅन्डिडेट आर अल्सो डायरेक्टेड टू ब्रिंग हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड इश्यू ॲट द टाइम ऑफ स्क्रीनिंग अँड रिटन टेस्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो,
जेव्हा तुम्ही स्क्रीनिंग टेस्टसाठी गेले होते, तर त्यावेळी जे हॉल तिकीट आहे, तर ते हॉल तिकीट तुम्हाला न्यावं लागणार आहे. अशा प्रकारे एवढी जे डॉक्युमेंट्स आहेत, ते एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यायचे आहे. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द व्हायवा फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर फॉर मराठी लँग्वेज. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्यांचे सीट नंबर दिलेले आहे. त्यानंतर बघा, त्या विद्यार्थ्याचे नाव पण दिलेले आहे आणि त्या ठिकाणी तुमचा व्हायवा जो आहे तर तो कोणत्या दिवशी होणार आहे, कोणत्या तारखेला होणार आहे आणि टायमिंग पण दिलेला आहे. या टायमिंगच्या अगोदरच तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. तर बघा हे जे विद्यार्थी आहेत मंडेला बघा 1 ते 10 जे आहे, तर हे जेवढे विद्यार्थी आहे बघा इथपर्यंत. या ठिकाणी 1 ते 10 त्यांनी काय करायचं आहे मंडेला 29 सप्टेंबर 2025 या तारखेला 10:30 वाजता तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तर तो इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. तुम्ही 10:30 ला रिपोर्टिंग म्हणजे तिथे टायमिंग दिलेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचायचं आहे. त्यानंतर बघा पुढचे जे विद्यार्थी आहे जवळपास 11 पासून तर ते 20 पर्यंत. त्यांचा थर्सडेला 30 सप्टेंबर बघा पुढचा अगोदरचा 29 सप्टेंबरला होता. त्यानंतर पुढचे जे 10 आहेत तर ते 30 सप्टेंबर 2025 ला त्याचा इंटरव्ह्यू असणार आहे. टायमिंग दिलेला आहे 10 वाजून 30 मिनिटांनी सकाळी. तर लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचे जे विद्यार्थी आहेत 21 ते जवळपास 31 पर्यंत. हे सर्व विद्यार्थी जे आहेत, तर त्यांचा इंटरव्ह्यू जो आहे किंवा व्हायवा जो आहे, तर तो वेडनेसडेला 1 ऑक्टोबर 2025 ला व्हायवा जो आहे, तर तो व्हायवा होणार आहे. टायमिंग पण 10:30 दिलेला आहे सकाळचा आणि लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन वरती आपण माहिती बघितलेलीच आहे. कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर ते डॉक्युमेंट्स, आयडी प्रूफ तसेच झेरॉक्सचे सेट पण तुमच्याकडे असू द्या. तर एवढे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला दिलेल्या तारखेला, दिलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जे ज्युनियर ट्रान्सलेटर अँड इंटरप्रिटर फॉर मराठी लँग्वेज यासाठी बघा जी हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती किंवा रिक्रुटमेंट आलेली होती, तर त्यामध्ये आता जो दुसरा टप्पा असणार आहे स्क्रीनिंग टेस्ट नंतर व्हायवा जो हा दुसरा पार्ट असणार आहे आपला. त्यासाठी जे शॉर्टलिस्टेड किंवा जे विद्यार्थी इलिजिबल आहेत, तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तर तुम्हाला सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. चांगला इंटरव्ह्यू किंवा व्हायवा जो आहे तर तो व्यवस्थित देऊन या. नक्कीच तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.